औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता। आतापर्यंत एकूण 44 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 37 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे। यासाठी प्रत्येक निवडणूक केंद्रावर 3 ईव्हीएम मशीन लागणार असून याबाबत अधिक माहिती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के, किरण सखाराम बर्डे, खान एजाज अहमद, गोरखनाथ राजपूत राठौड़, जियाउल्लाह अकबर शेख, मोहम्मद मोहसिन, साहेब खान याशीन खान अशा 7 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। आपणाला माहिती आहे, उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे 44 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते। त्यापैकी आज 7 जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे। सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते, काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते। त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत, स्टेट पक्ष आहेत, पार्टी आहेत, मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा एबी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले। त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले। काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी फ्री सिम्बॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल। तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता, उमेदवारी अर्जाचं स्वीकृती, नंतर उमेदवारी अर्जाची छाननी, उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे।